तर हे बघा मंडळींनो, रात्री खूप पाऊस झालेला आहे. तर चला आपण बघू, आपण ते अद्रकीचे बाजूला बेडच्या बाजूला जी नाली ओढली होती तर ते बांधाच्या वरून पाणी फुटलं काय हे बघा, इकडे फुटलेलं आहे. आपण त्या दिवशी कोरड्याचं म्हणजे रान कोरडा असताना ओढून घेतलं, त्याचा फायदा झालेला आहे मित्रांनो आपल्याला. नाहीतर आपला पण तिकडे पाठीमागे बंधारा फुटून गेला असता बांध. आणि हे बघा अशा प्रकारे निघालेलं आहे पाणी मित्रांनो त्यामधून. आणि रात्री खूप असं पाणी झालेलं आहे, परंतु हळूहळू झाला म्हणून व्यवस्थित गेलेलं आहे पाणी. नाहीतर जास्त जर कधी जोरात आला असता तरी इकडे खाली फुटून जात असतं मित्रांनो. 2-3 वेळेस मागे फुटलं होतं, परंतु यावर्षी आपण काय केलं, रान कोरडा असताना वारून घेतलं होतं नाली. तर हे बघा अशा प्रकारे आपण या ठिकाणी दगड लावले होते. तर वरून जे उताराचं येणारा जो गाळ आहे मित्रांनो, तो अशा प्रकारे इकडे येऊन खाली तुंबलेला आहे मित्रांनो. तर हा फायदा होतो मित्रांनो त्या आपण त्या दिवशी माती ओढून घेतला होता त्याचा. म्हणजे आपली जी माती आहे सुपीक ती वाहून जात नाही मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही किती पाणी आलं होतं. तरी या ठिकाणी एका ठिकाणी नळा होता, परंतु बुजून गेला मित्रांनो तो, म्हणून बरं राहिलं. तर इकडे फुटत असतं मित्रांनो ते. आणि वरतून बघा किती पाणी येतं मित्रांनो, दाखवतो मी तुम्हाला आता. बघा मित्रांनो किती कांगाळलेलं आहे. वरतून या वावरातून वरतून पाणी येतं मित्रांनो, ते त्या माचीतून येतं तिकडून अशा प्रकारे. आणि हे बघा मित्रांनो, या ठिकाणी येऊन तिकडनं येऊन ते आपल्या शेताकडून इकडे पॅक झालं, ते नळीचे बंडल होते त्यामध्ये. तर इकडे या शेतामध्ये तुंबलं होतं पूर्ण, इथे तुंबून जातं ते. कारण की इकडे पण पुढे पण पॅक आहे, या शेतकऱ्यांनी ती नाली व्यवस्थित केली नाही त्यामुळे. इकडे या शेतामध्ये ते पाणी आलेलं आहे मित्रांनो. आणि हे बघू शकता तुम्ही, ओढ्याला पण चांगलं पाणी गेलेलं आहे मित्रांनो रात्री. आपण त्याचे लाईव्ह फुटेज घेतले असते, परंतु रात्रीला पाणी पडला मित्रांनो. हे बघा कसं खांगळलेलं आहे, शेतातली भरपूर अशी माती वाहून गेली. हे बघू शकता तुम्ही, आपल्या केळीला मस्त पाणी भेटलेलं आहे आता. आपण त्या दिवशी पण मोटर चालू केली होती, परंतु आता पाण्याची काही कमी नाही मित्रांनो तिला आता. हे बघा असं पूर्ण शेतामध्ये पाणी झालेलं आहे, अजून पण तुंबलेलं आहे इथे पाणी. इथे पण थोडं खांगळलेलं आहे मित्रांनो. पहिल्या पावसात असं होतच असतं मित्रांनो हे. तर कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे कसं काय पडलं पाणी. तर हे बघा आपण इकडे आलेलं आहे आता पात्राकडे. बघू आपण पत्र वगैरे उडले काय, त्यामुळे आलो होतो सकाळी चक्कर मारायला. पत्रावरती दगड ठेवलेले, पत्र काही उडालेली नाही आहे. क्लिअर आहेत सर्व. थोडं हाईट कमी असल्यामुळे उडण्याचे चान्सेस नसतात. खूप जर पाणी झाला तर मग उडतात. आणि हे असं पाणी तुंबलेलं आहे मित्रांनो. परंतु हा रात्री 21 तारखेच्या रात्रीला झालेला पाणी आहे मित्रांनो. पडला छान झालं, कारण की गुरांना आता थोडा चारा वगैरे होईल. परंतु लागवडीचा काही आपण याच्यावर विचार करू शकत नाही मंडळी, कारण की अजून पुढचे जवळपास 10 ते 20 दिवस जायचे. त्याच्यानंतर ज्या वेळेस मान्सून सक्रिय होईल त्याच वेळेस आपण लागवडीचा विचार करू शकतो. नाहीतर पाणी हा लागवडी योग्य पडलेला आहे, भरपूर पाणी झालेलं आहे. आणि आमच्याकडे काही मंडळींनी
म्हणजे त्यांना पाणी आहे, त्यांनी लागवड केलेली आहे अद्रकीची वगैरे, ते करू शकता, पण आपण नाही विचार करू शकत त्याचा.